मालक नमस्कार. नमस्कार. जरा तुमच्या दुकानात काय काम असेल तर सांगा की, म्हणजे रोजंदारीवरचं काम बघतोय मी. रोजंदारीवरचं काम पाहिजे, महिन्याचं नको असं. तुम्ही हो दाखलं सरकार चेष्टा करता होय आमची. नाही नाही, खरंच काम पाहिजे. अहो एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा, करोडपती लोक तुम्ही, आणि आमच्यासारख्या गरिबांच्या दुकानात येऊन काम मागायला. हे तसं नाही, ते म्हणजे खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. आता काय पण कसं आहे, आता काहीतरी वेगळेपणा पाहिजे की हो माणसाच्या आयुष्यात. रोज रोज तेच आपलं रुटीन बसल्यावर होते की नाही, कटाळ येतोय म्हणताना जरा जमिनीवर राहायला पाहिजे माणसानं. असं विचार एक आला, जग जरा नीट कळते. काय शिकल्याला वाया जात नाही. बिझनेस आहे आमचा, सगळं बरोबर आहे, पण काय इथं छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याकडे काम करून ज्या शिकीन त्या उपयोगातच येतील, आहे की नाही? अहो पण म्हणजे कसं करायचं आम्ही? तुम्ही तर आम्हाला अडचणीतच टाकलाय, आणि तुमचा पगार पण परवडणार आहे होय आम्हाला? नाही नाही, तसं पगाराचं तसं तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही बाकीच्या माणसांनी जो पगार देताय का नाही गाड्यासनी, तोच पगार द्या, फक्त आजच्याच द्या असं. पगार मिळेल हो, पण आणि आणि कसं आहे, हे बघा, कसं आहे की आमच्या मास्तरीनबाई काय म्हणतात, एक आयुष्यात एक थ्रिलिंग हे पाहिजे हो, आहे का नाही? रोज रोज त्याचं काम करायचं कटाळ येतोय, वेगळं जरा गोष्ट करून बघितली पाहिजे. आणि आमच्या आईसाहेब काय म्हणतात माहिती काय, कुठलं काम बारकं नसते, मोठं नसते, सगळ्या कामाची सवय पाहिजे माणसं, हे खरं आहे बघा. आहे का नाही? म्हणताना म्हणलं सांगा इकडे काय काम असेल ते सांगा, दुकानातलं काय बी काम असून दे. काय काम चुकारपणा होणार नाही, मनापासून काम करणार. अहो अधिपती सूर्यवंशी आमच्याकडनं काम मागायलाय, आम्हाला खरं तर हीच गोष्ट खरी वाटीना झाली. नाही नाही, मग दादा खरी वाटून घ्या. सांगा काय असेल ते काम, फक्त ह्याचं पेमेंटचं तेवढं आपण आजच्याच करून टाकू रोजंदारीवर. पगार मिळेल हो, पण तरी नाही नाही, सांगा सांगा सांगा, पडदी सांगा काय काम करायचं सांगा. खर तर या गोण्या मागच्या गोडाऊनला ठेवायच्या होत्या, आणि जरा गोडाऊन मध्ये पण काम होतं, पण या आपण दाखला मालिक राहू दे तुम्ही. थांबा. आलो आलो. अहो धाकला मालक राहू द्या. चांगलं काम? हा, कुठलं चांगलं काम? तुम्हाला येत आठ दिसत नाही वय? अहो आज वटपौर्णिमा आहे, पूजेला जातोय आम्ही. वटपौर्णिमेच्या पूजेचा आणि तुझा काय संबंध? संबंध आमच्या समोर उभा आहे. ही नाटकं कधीतरी बंद कर की. नाटक? तर यात पण तुम्हाला आमची नाटकं दिसायलात होय? हा, आम्ही चांगलं पूजेचा ताट घेऊन बाहेर पडायलोय, तर तुम्हाला ती आमची नाटकं वाटायलेत? हा, रीतीभाती पाळण्यात आम्ही कधीच मागं पडत नाही, माहित आहे तुम्हाला. थांब. ही रीतभात लग्न झालेल्या बायका पाळतात ना, तुझा काय संबंध? तुझं लग्न झालंय कुणाशी? माझ्याशी तर नाही. मग हे मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालतेस तू? कपाळावर जे ठसठशीत कुंकू लावतेस एवढं, ते कुणाच्या नावचं? काय अधिकार आहे ग तुला? आज कुणाच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारायला निघाली आहेस? हे आम्ही कुणासाठी करायलोय हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, पण तरी बी मुद्दाम विचारायला. सणावाराच्या दिवशी असं का मुद्दाम करता हो तुम्ही? हा, का मुद्दाम भांडण उकरून काढताय? मी मुद्दाम करतोय. तू ही जी थेर करतेस ना, त्यामुळे मला बोलावं लागतं. थेर? देवाची पूजा करायला चाललोय आम्ही, त्यात पण तुम्हाला आमची थेर दिसतायत? आमचा अपमान करायच्या नादात तुम्ही देवाचा अपमान केलात. तुमच्या लक्षात येत आहे का त्याचे काय परिणाम होतील? काहीही परिणाम होऊ देत, मी भोगायला तयार आहे, पण तुला ही पूजा करू देणार नाही मी. आणि देवालाही माहिती आहे देवाचा अपमान कोण करतं, तू का मी? देवाच्या मनातलं कळायला लागलं वय तुम्हाला? हा, एवढ्या वर्षात आमच्या मनातलं ओळखता आलं नाही, आणि आता देवाच्या मनातलं कळायला लागलं म्हणे. हा, तुमची नजरच कलुषित आहे आमच्याकडे बघण्याची. आम्ही केलेली साधी सरळ गोष्ट पण तुम्हाला वाकडीच दिसत्या, पण देव आहे साक्षीला.
देवाला माहित आहे आमच्या मनात काय आहे ते. मग त्याच देवाला घाबर, नाहीतर तुझं पितळ तोच उघड पाडेल. आणखी एक, भुवनेश्वरी, वटसावित्रीची पूजा नवऱ्याच्या हातून कपाळाला कुंकू लागल्याशिवाय पूर्ण होत नाही. तू जगाला दाखवायला कितीही वडाला फेऱ्या मार, पण मी तुझा नवरा नाही. माझ्या हातून तुझ्या कपाळाला कुंकू कधीच लागणार नाही. लक्षात ठेव भुवनेश्वरी. राहू द्या हो, राहू द्या. ती अपेक्षा मी कधी सोडून दिली. तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी चांगलं असेल अशी अपेक्षाच नाही आमची तुमच्याकडून. ज्या देवाची तुम्ही आता साक्ष काढली का नाही, त्याच देवाला साक्षी ठेवून आम्ही सांगतोय, एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुम्हाला आमचं मन कळल आणि आमच्या मनातला खरा हेतू पण कळल. कारण आजपर्यंत आम्ही जे काही केलंय ते या घराच्या भल्यासाठी केलंय, स्वतःच्या नाही. अच्छा, जर असं असेल तर या घरासाठी एक त्याग करशील? त्याग? आम्ही केलेले त्याग दिसतात कुठं तुम्हाला? हा, दिसेल. करशील? तुला जर या घराचं भलं करायचंय, खरंच या घराचं सुख बघतेस, तर एकच गोष्ट कर, या घरातून निघून जा. बरोबर टायमात आलो का नाही? तुम्ही इथे कसे? तुम्हाला न्यायला आलो होतो. आता आपल्या रीतीत बसत नाही म्हणून, नाहीतर मीच मारले असं फेऱ्या वाडाला. आता ह्यो कशाला कडबडलाय मधीच? मम्मी, एक काम धड होईना आपलं. तू जरा अगोदरच एवढा मोठ्या धोंड्यात ठेवला असतास ना, तर ती अक्षदा अधिपतीच्या गळ्यात पडण्यापेक्षा बरोबर थोबाडावर आपटली असती. लय लागलं नाही ना? जोरक्यात लागली का ठेच? तुम्ही सावरलं किती आधीच. आणि ह्यो दगड कोण ठेवला असं मध्येच? बघा ना. काय झालं? ओ थांबा थांबा, आई शपथ हो, बोट लाल झालं तुमचं. नाही काय नाही. अहो, प्रदक्षिणा राहिल्यात अजून, त्या पूर्ण करायला पाहिजेत. जेवढ्या झाल्या तेवढ्या फेऱ्या पास झाल्या. देव गोड मानून घेतोय सगळं, आपलाच आहे देव. अहो असं कसं? 4च प्रदक्षिणा झाल्या, 3 मारायच्यात अजून. तुम्ही हट्ट करू नका की मास्तर. का मी का नाही हट्ट करायचा? हा, माझ्या पायाला फक्त ठेच लागली. त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुदळ लागली होती तरी तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आणि मी का माझं व्रत अपूर्ण ठेवायचं? मी काय ऐकणार नाही तुमचं. मी मारणार प्रदक्षिणा. तुम्ही काय ऐकाय नाही होई की नाही? तुमचीच बायको आहे. मग मी बी तुमचा नवरा आहे. आता तुमच्या फेऱ्या पूर्ण होणार माझ्या संग. काय करताय? वाह. अहो या. का हो, डबा का भरालाय? अहो त्या श्रीकांत दादांसाठी भरतीये डबा. त्यांनी एवढा डबा आणून दिला आपल्याला, असं रिकामं देणं बरोबर वाटत नाही ना. नाही नाही, बरोबर, बरं झालं बरं झालं. आणि आज सण पण आहे ना, तर म्हटलं काहीतरी गोड करावं म्हणून पुरणपोळ्या. त्या माणसामुळे तर सण साजरा झाला आपला. त्यांनी टायमाला मदत केली, नाहीतर कुठलं काय पुरणपोळी कुठलं काय.
बघा ना, त्यांच्यामुळे आपला निवाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. होय खरं पुरणपोळी नाद गोळा केली बरं काय, त्यासनी बी आवडेल बघा पुरणपोळी. एकदम फॅन होऊन जाणार ती तुमची. मी बी एवढी रेटून खाल्ले का नाही. चला शतपावली करून येऊया काय, तसंच जाऊन हा. जरा गप्पा बी होतील आहे की नाही. चला चल. आणि 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 थांबा थांबा, हे महत्वाचं राहिलं, हे घे आताच. हा, हे आजच्या कमाईतले राहिलेले पैसे. राहू दे तुमच्याकडे, असं काय. तुम्ही लक्ष्मी यायचा आपल्या घरच्या, मग लक्ष्मी लक्ष्मीच्याच हातात गेली पाहिजे का नाही. असं ठेवा. चला थांबा, नीट ठेवते. तू ऐकलं नाहीस ते काय बोलले ते. नाही ते बोलले आम्हाला. आणि नुसतं बोलले नाहीत, आम्ही इतक्या मनापासून पूजेचं ताट तयार केलं, ते उधळून लावलं. पण तू कशा पायी सांगायला गेलीस पूजा करायला जाती म्हणून? आम्ही कुठं त्यासनी सांगायला गेलतो. आम्ही निघत होतो तेवढ्यात तिकडं ते आले. त्यांनी आम्हाला विचारलं, आम्हाला सांगायला लागलं. एवढा का राग आहे ग त्यांच्या मनात आमच्याबद्दल? काय नाही केलं आम्ही त्यांच्यासाठी. आजवर आम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही, फक्त या घराचा विचार करत आलो. आई आम्हाला माहित आहे ते आमच्यावर कधीच प्रेम करणार नाही. पण इतकी वर्ष आम्ही या घराची सेवा केली, सगळं मनापासून करत आलोय. निदान नावापुरता का होईना आम्हाला ते बायकोचा मान देतील, एकच स्वप्न बघत आलोय आम्ही. इतकी वर्ष आजारी होते तेव्हा काय बोलत नव्हते, पण आता तेच बरं होतं म्हणायची वेळ आल्या. कारण ते जेव्हा जेव्हा आमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडातून ईशच बाहेर पडतं. माणूस आहोत ग आम्ही, आम्हाला बी वाईट वाटतंच की. इतकी वर्ष उलटून गेली, ते काय आम्हाला बायको मानत नाहीत. आणि यापुढं बी मानत्याला असं काही वाटत नाही आम्हाला. आम्ही मोठं तोऱ्यात बोलत असतो, एक दिवस येईल, पण तो दिवस कधी येईल हे आमचं आम्हाला पण माहित नाही. हे बघ, नग मनाला लावून घेऊस. तू मनापासून केलेस ना समज, तुझ्या मनात काय खोट नाही नव, मग होईल की समजा ठीक. सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल असंच म्हणत आलोय आम्ही. खचलोय आता आम्ही. हा, पण आम्ही काय हार मानणाऱ्यातल्या नाही. 2 गोष्टी पुऱ्या केल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही. 2 गोष्टी कुठल्या? एक, काही करून सुनबाईंना या घराच्या बाहेर काढायचं. आणि दुसरं, थोरल्या मालकांची बायको म्हणून या घरात मानानं मिरवायचं. म्हणून वापरतात. हा म्हणजे तिथंच राहतात ते दोघं. हा म्हणजे आम्ही बी काय आतनं वाकून बघितलं नाही, पर बाहेरून बघितल्यावर कळतंय की आतलं घर कसं असेल ते. बघ की मावशी, अशा ठिकाणी राहायला लावलं ग तिनं अधिपतींना. म्हणजे समधी काम बी अधिपतीच करतात ग, आणि ही राहती मस्त राणीवाणी. म्हणजे बाहेरून समजा सामान आणणं, खोली लावणं, परत साफसफाई करणं समजा अधिपतीच करतात ग. ही काय बी करत नाही, इकडची वस्तू तिकडं करत नाही ग. वय, आता उपास तर केला होता का नाही कोण जाणं. लॉन्ड्रीवाल्याकडे राहते. वय. अधिपती सूर्यवंशी आहेत का घरी? अरे ओंक्या, ये की भावा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? एवढ्या रात्री आलात? का भावाच्या घरी यायला काळ वेळ पाळली पाहिजे का? हे काय? अरे काही नाही भावा, ह्याच्यामध्ये थोडी भाजी आहे, किराणा सामान आणि मिठाई. हा, आणि ही कॅश. अरे बघताय काय भावा, तुमच्यासाठीच आणली आहे कॅश. ठेवा. कुठे डल्ला मारला एवढ्या पैशांचा? कॅश कुठून आली एवढी?
अरे भावा, माझ्याकडे कुठून येणार एवढी कॅश? बघितलं आई साहेबांचं काम. आपण घरातून बाहेर पडत होतो तेव्हा काळजावर दगड ठेवून कसं कसं आपल्याला बाहेर जाऊ दिलं आणि आताही असलं काहीतरी पाठवतात. सांग आई साहेबांनी म्हणावं तुमचा शब्द काय मोडत नसतो म्हणा आम्ही, आणि ते सामान बी घेऊन जा, पैसे बिशे सगळं घेऊन जा. आई साहेबांना म्हणावं फोन करा आम्हाला. अरे भावा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही कॅश आईसाहेबांनी नाही दिली. मग फोन दिले. मी दिले. नाही नाही नाही, त्यासनी जसं राहायचंय तसं राहू दे, पण आमच्या आधिपतींची आभाळ होता कामा नाही. त्यांना जेवण खान, चांगलं कपडा लत्ता सगळं मिळालं पाहिजे, आणि आम्ही त्यासनी ते देणार. अगं पर ताई, तू जर का त्यांना हे समज दिलंस तर त्या मास्तरडीला कळल्याशिवाय राहणार आहे का? आणि मग काय मास्तरडीच म्हणणार का तुम्हीच नियम केला आणि तुम्हीच नियम मोडायला सा म्हणून, आहे का नाही? मावशी, आणि असं करून नाही का तू आहे तर कोलीत देशील बरं का तिच्या हातात. म्हणजे तुम्ही म्हणला मदत घ्यायची नाही आणि तुम्हीच मदत करायला, ते बी फक्त अधिपतींना. म्हणजे बघा, तू जरी अधिपतीसनी म्हणलीस काय मास्तरडीला सांगू नगस, तरी बी अधिपती काय ऐकणार नाहीत ग. अधिपती का नाही पहिलं जाऊन सांगणार तिला. हा नाही, पण आम्हाला अधिपतींचे हे असले हाल नाही बघवत. लई काळजी वाटायलाय आम्हाला त्यांची. आम्हाला मान्य आहे की आम्हीच ह्यो निर्णय घेतलाय, पण तरी आम्हाला हे सगळं काही पटत नाही. त्यांना सवय नाही असलं बाहेर राहायची, पडल ते काम करायची. निर्णय घेताना कशी कठोर झाली होतीस, आता तशीच राखी. हा 10 दिवस तुला तसंच राहावं लागणार आहे बघ. अगं पावलं पावली असं वाईट वाटून घेऊन तरास कोणाला होणार आहे? तुलाच नव्ह. मग तुला मी सांगत होते तेव्हा की असं काहीतरी करू नकोस, जरा विचार कर, आणि तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. अगं आई आहे मी तुझी, मला माहिती आहे तुझं मन कसं आहे ते. अधिपतीवर तुझी किती माया आहे हे माहिती आहे मला. तुला नव्हतं सण होणार तेव्हाच कळलं होतं मला, पण तू कुठं ऐकलंस माझं. आता मन घट्ट कर. गेल्यात नव्ह ते, राहत्यात ना कसं बी, तर राहू दे त्यासनी तिथंच. वय ताई, आपण का नाही ते दोघं कसे राहतात ते तर बघू, म्हणजे कसं कसं करतात ते बघूयात की. हा आम्ही हे सगळं अधिपतींसाठी केलंच नव्हतं. सुनबाई कशा आहेत ते ह्या परिस्थितीत राहून अधिपतींना कळावं म्हणून केलतं. एवढं करून अधिपतींना सुनबाईंबद्दल प्रेमच वाटणार असेल तर काय बी करून आम्ही त्यांना सुनबाईंपासून दूर करणार. तुझा सासरा आहे, तुला वडिलांच्या ठिकाणी आहे मी, त्या हक्काने देतोय. गरज नाही हो काय. आई साहेबांनी सांगितलं कोणाची बी मदत न घेता 10 दिवस काढायचे, आम्ही ते तसेच काढणार. त्याच्यात काय बदल होत नसतो. तुमची काय मदत नको आहे कुठली आम्हाला. घेऊन जाऊ ते पैसे, घेऊन जाऊ. आमचं आम्ही कमवणे, आमचं घेऊन जाऊ. अक्षरा, हा टोकाचा हट्ट चाललाय फक्त. हे सगळं करायची गरज नाहीये अक्षरा. अक्षरा, कायद्यात सुद्धा पळवाटा असतात ना, आणि ही तर फक्त एका घरची प्रथा आहे. तू ऐक माझे, पैसे असू देत. अजिबात पैसे घेणार नाहीत त्या. अक्षरा, किमान तू माझं ऐकशील? नाही बाबा, मी पण नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतात ते बरोबर आहे, आम्ही यातलं काहीच नाही घेऊ शकत. बाबा, हा त्यांचा एकट्याचा निर्णय नाहीये, मलाही असंच वाटतं. आणि मी तुम्हाला घरातून निघताना काय सांगितलं होतं, आम्ही कुणाचीही मदत घेऊ शकत नाही. आमची परीक्षा आहे ना बाबा, आम्हाला देऊ द्या. आणि तुम्ही आला तिथे आम्हाला भेटलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. तुमचा आधार वाटला आम्हाला बाबा, पण हे नाही घेऊ शकत आम्ही. मला सांगा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? नाही, विश्वास आहे, विश्वास तुमच्यावर आहेच बाळा. मग बास.
तुमचा विश्वास आहे ना बाबा, मग सगळं ठीक होईल. आम्ही मॅडमने जो शब्द दिलाय ना बाबा, तो आम्हाला पाळू द्या. आता हे 10 दिवस जसे ठरले तसेच आम्ही घालू. बोल, काय काम होतं? ताई, मी असं ऐकलं बर का मोठे मालक नाही अधिपती आणि सुनबाईसाठी सामान घेऊन गेलते आणि पैसे बी नेलते म्हणून. काय सांगायलेस? वय ताई, शपथ. पण तुझ्या ध्यानात एक येतंय का? मोठे मालक बक्की अधिपती आणि सुनबाईच्या नजरेत का नाही स्वतः चांगलं व्हायला बघायल्यात. म्हणजे बक्की ताई, तू फिरकली बी नाहीस बघ, म्हणून काड्या टाकून आले असणार आहेत बघते तिकडे. ताई, ते का नाही तुला विलन बनवायलेत आणि ते स्वतः हिरो बनायलेत. आता बघ की ताई, तू म्हणली असतेस नी का कुणाची बी मदत घ्यायची नाही, त्यासनी बाहेर पाठवलंयस. आणि आता बघ की मोठे मालक ते गेलेत मदत करायला. म्हणजे चांगलं कोण होणार? मोठे मालक. आणि वाईट कोण होणार? तू. ताई, मला तर काय खरं वाटेना बघ. म्हणजे बघ हा, त्यांची परीक्षा घेता घेता तूच फेल होणी म्हणजे झालं बघ. आम्ही बघू काय करायचं ते. जातो. वय घे चहा घे. दे. घे. आता बरं वाटतंय ना? नाही म्हणलं, कालच्या पेक्षा जरा बरी वाटतेयस. काल रात्री आम्ही अधिपतींना फोन केलता म्हणून बरे होत. अगं, आपल्याला 10 दिवस वाटत्यात. हे 10 दिवस कसं निघून जातील कळणार बी नाही बघ आपल्याला. नग उगाच ताण घेऊस. हा, एक दिवसाला सामोरी जा. नग उगा 10 दिवसाचं वज घेऊस. नाही गाई, एक मोठे मालक सोडले तर आम्हाला ताण द्यायला कोणीच नाही बघ या घरात. आता त्यांनी कसला ताण दिला? काय केलं? तुला कळलंच असेल की. काय? गेलते ते दोघांना भेटायला सामान आणि पैसे घेऊन. अधिपतींच्या नजरेतनं आम्हाला उतरवण्याची एक बी संधी सोडत नाहीत ते. अगं ते होय, हा माहितीये मला. अगं त्यांनीच सांगितलं. तुला सांगितलं? आम्हाला नाही सांगितलं. त्यांना काय वाटलं आम्हाला कळायचं नाही वय? हा, 1000 डोळे आहेत आम्हाला. सांग त्यांना. त्यांनी किती बी प्रयत्न केला का नाही आम्हाला अधिपतींच्या नजरेतनं उतरवण्याचा, तरी त्यांना हे जमणार नाही. मला सांग, तुला कोणी सांगितलं तू वाईट आहेस ते सांगाय तिकडे गेले होते म्हणून? अगं वडील आहेत ते, काळजीपोटीच गेले होते त्यांना भेटायला. काय गे, तू आई आमची आहेस, त्यांची काय बाजू घेतेस? मी कोणाची बाजू घेत नाही बघ. जी परिस्थिती आहे ना ते बोलते बघ. परिस्थिती आई, सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या मनात आमच्याबद्दल फक्त गरळ आहे. पण आता आम्ही पण मागं हटणार नाही. आमच्याबद्दल त्यांच्या मनात जे ईश आहे का नाही ते आम्ही बाहेर काढणार. तो दिवस आता काही फार दूर नाही. हा, हॅलो इद्याताई. हो, कुणीकडे गेलता तुम्ही सकाळ सकाळ? हे आणायला गेले होते. काय हाय का? आता ते सामान आणायला तुम्हाला जायची काय गरज होती? मी गेलो असतो की. बसा तुम्ही जरा. आता मी बसले तर सकाळची कामं कोण करणार? आम्ही करतो काम, तुम्ही बसा. राणी सरकार. राहू द्या, उलट तुम्हीच बसा, मी तुमच्यासाठी चहा करते. ओ बसा बसा बसा. राणी सरकार, आज राजे साहेब तुमच्यासाठी चहा बनवणार. बसा तुम्ही. आमचा आदेश आहे, तुम्ही बसा. बाप रे, राजे सरकारांना येतो का चहा करता? अहो, एकदम 1 नंबर A1 फक्कड चहा. हे काय? A1 क्वालिटी चहा. A1. A1. तुम्ही बघा आता फक्त. सकाळी सकाळी काय आपल्यासाठी चहा बरोबर खायला बिस्किट आणायला गेलता का खारी आणायला गेलता?
हे बघा, मी हे आणायला गेले होते. खारी आणि बिस्किट. हो आता काय इथं काय अभ्यास घेतात काय आमचा? हो मास्तरीनबाई असं करू नका बरं काय तुम्ही. शिकवणी बिकवणी जे काय असेल ते आपण घरला परत गेल्यावर घ्या. इथं काय आधीचा अभ्यास कमी नाही. इथं आपण आता विद्यार्थी आणि मास्तरीनबाई असं नाही हा. आता इथं आपण राजे साहेब आणि राणी सरकार आहे एवढं लक्षात ठेवा. अहो मी तुम्हाला म्हटलं का तुमचा अभ्यास घेणार आहे म्हणून. इथे कसं तुम्हाला अभ्यास करायला लावेल. आणि अभ्यासासाठी अशा छोट्या वह्या आणेन मी. ह्या 2 वह्या मी आपल्यासाठी आणेन. आपल्यासाठी म्हणजे काय कशासाठी आणलं मला काही कळलं नाही. म्हणजे हे बघा, आपल्याला या 10 दिवसांमध्ये जे जे अनुभव आलेत किंवा आपण ज्या आव्हानांना सामोरं गेलो होत ना, ते सगळे आपण यामध्ये लिहून काढायचे. त्या सगळ्या आठवणी लिहून काढायच्या. आपल्याला त्यावेळी जे काही वाटलं, चांगलं वाईट काही असेल, ते सगळं या 2 डायरीज मध्ये लिहून काढायचं. कारण बघा, हे 10 दिवस आहेत ना, हे परत नाही अनुभवता येणार आहेत आपल्याला कधीच. असा युनिक एक्सपिरियन्स आहे हा. युनिक म्हणजे जगा वेगळा अनुभव. जगा वेगळा. हा हे खरं आहे मास्तरीनबाई. आणि बघा ना, काही वर्षांनी जेव्हा आपण या डायऱ्या उघडून बघू, यातलं सगळं वाचू, तेव्हा आपल्याला आता आलेल्या अडचणी वाचून आपल्याला सगळं किती गमतीशीर वाटेल ना. खरं. या सगळ्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी मी या डायऱ्या आणल्या. कारण हे सगळे क्षण जरी आपण पुन्हा अनुभवू शकत नसलो ना, तरी ते जर लिहून ठेवले तर त्या आठवणी आपण पुन्हा पुन्हा ताज्या करू शकतो. कसला डीप विचार करतो मास्तरीनबाई. ना आता खुळा आयडिया काढल्यावर का तुम्ही डायऱ्या बिऱ्या लिहायची. हो ना. तुम्ही आता बघा पुढच्या एकेका दिवसावर असा पेनात ठिणग्या काढतो, एक निबंधच लिहून काढतो ना. खरंच खरंच लिहाल तुम्ही. लिहितो. तुम्ही जितकं जास्त लिहाल तितकं चांगलंच आहे. म्हणजे जेवढं जास्त लिहू तेवढं जास्त मार्क मिळणार काय आम्हाला मास्तरीनबाई. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही लिहा आणि मला जसं जमेल तसं. कसली बी परिस्थिती येऊ दे, दोघं बी तोंड देऊन बाहेर पडणार. हो 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 नाही म्हणजे काय मान्यच आहे मला. दोघही वाघ आहेत, अगदी वाघ. आणि कसं आहे ना, असे सगळे अनुभव संसारात आले की संसारही कसं खणखर बनतो नाही का. कसं नवीन नवीन संसार आहे त्यांचा. चांगला आहे म्हणजे असे अनुभव आलेले चांगलेच आहेत म्हणा तसे. आता कसं बोललात? अहो त्याच्यासाठीच तर ही रीत आहे या घराण्याची. अनुभवीलाचे सांगितलं ना व, तेच तुम्हाला बी सांगते. अहो हे 10 दिवस कसं जात्याल ते कळणार बी नाहीत बघा. आणि एक सांगते, ते घरी आले ना व का या समजे भेटाया. हो हो म्हणजे काय येणारच ना, आम्ही येणारच भेटायला येणार. चालेल, ठेवते मग मी फोन. हा वय वय. हो 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 मी लावते ना, फोन लावते अक्षराला. करा करा. हा बोला त्यांच्याशी. वय की काय ते कोण ठेवणार? आधिपतींवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण सुनबाईंचा काय नेम नाही. आधिपतींसमोर रीत पाळल्याचं नाटक करत्याल. हा कुणाची मदत बिदत न घेण्याचं नाटक करत्याल. पण त्यांच्या पाठीमागं काय करत्याल ते काय सांगता येणार नाही. वय वय ताई, खरंय बघ तुझं. म्हणजे मला का नाही तसंच वाटायलंय. त्यांचे आई वडील त्यांना फोन करून काय मदत घेतली का बघ जरा. तसं बी मोठे मालक गेलेच होते त्यांना मदत करायला, पण अधिपती होते त्यामुळे त्यांनी काही मदत घेतली नाही. पण त्यांच्या पाठीमागं काही मदत घेतली का बघ. तसं बी मोठ्या मालकांना त्यांचा लय पोळका आहे. ताई मी काय म्हणते, आपण का नाही अशा संधीची वाट बघूयात. म्हणजे तिनं का नाही कुणाकडनं तरी मदत घ्यावी. आपण असं काहीतरी करू की, म्हणजे का नाही तिनं रीत मोडली म्हणून तिला झापायचं सोडताई, घरातच घ्यायचं नाही तिला. म्हणजे तिला सांगायचं का तू परीक्षेत फेल झाली आणि तू लायकीचीच नाही अधिपतींची बायको होण्याची. हा म्हणजे अधिपती बी काय बी बोलणार नाही बघ. म्हणजे बोलू शकणार नाही ते. 1 नंबर काम होईल बघ ताई. 1 नंबर काम व्हायला आपल्याला काहीतरी करायला लागल का नाही? हा वय वय. इथं राहून कसं करता येईल? महाल की जरा ते कुठं आहे ते तुला चांगलंच माहित आहे. मग जाऊन बघ तिकडं. हा इथं राहून आम्ही काय करायचं आणि काय नाही हे सांगत बसू नगस. एक एक गोष्ट सांगायला लागते तुम्हाला. स्वतःचं डोसकं म्हणून काही चालवायचंच नाही. अगं ताई ते तुझं चालतंय ना व, म्हणून आमचं चालतच नाही. वय जा आता. वय. पहिल्या फेरीतील
पहिल्या फैरीतील पैलवानांनी तयारीत राहायचं आहे. मी आमच्या स्पर्धेच्या पंचांना विनंती करत आहे, त्यांनी मैदानात यावे. जे स्पर्धक ऐनवेळी या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक आहे त्या स्पर्धकांनी मंचाच्या डाव्या बाजूला नाव नोंदणी सुरू आहे, तरी कृपया सर्व स्पर्धकांनी आपापली नाव नोंदणी करून घ्यावी. लक्षात घ्या, हा खुला गट असणार आहे. ऐका ना, तुम्ही परत एकदा विचार करा असं मला वाटतंय. शुअर आहात का तुम्ही? 100% शुअर आहे. अहो उलट हे सगळं बघून का नाही मला काय म्हणतात ते पुरणपोळीचं स्फुरण. खतरनाक स्फुरण चढ. खरंच तर हे माहोल लई दिवसांनी बघाले हो. तालमीचा मजा येणार आहे. आता पक्क ठरलं मैदानात उतरायचं. काय वाटेल ते झालं तरी कुस्ती खेळणार म्हणजे खेळणार मी. बघा तुम्ही. चला, सगळ्यांची नाव नोंदणी झाली का? सगळे तयार आहेत का? कार्यक्रमाला सुरुवात करू. ए सरकार ते पाणी आण. नाही थांबा तुषारराव, असलं काय करू नका. थांबा जरा. अहो करू नका म्हणजे? अहो आम्हाला कळलं असतं तर अजून जंगी स्वागत केलं असतं. नाही स्वागत बिगताची काय गरज नाही, तेच सांगालोय. बाकी कुठल्या स्पर्धकाचं असं स्वागत केलं का तुम्ही? म्हणजे? अहो कुस्ती बघायला नाही, खेळायला आलोय मी. काय? तुम्ही खेळणार कुस्ती? हा कधी बघी ते दोघं तिकडं. अहो खरंच की का? होय 100% खरं तर. नाव नोंदणी चालू आहे ना, खुला गट आहे ना. होय. नोंदवून घ्या आमचं नाव, उतरतो मैदानात. हो काय चेष्टा करता की काय? असली चेष्टा कशाला करू तुषारराव, खरंच नाव नोंदवून घ्या. बरोबर. आता खरी मजा येणार बरं काय. म्हणजे आजवर कपडे धुतले, इस्त्र्या केल्या, घड्या घातल्या. आता मातीत लोळायचं आणि लोळवायचं. बोकणाच चिखलात धरणान पाण्यात आग. आता 10 दिवसातलं हे सगळ्यात मोठं चॅलेंज बघा तुम्ही. हे मात्र खरं, मोठं चॅलेंज तर आहेच. मी ही अशी कुस्तीची स्पर्धा कधी बघितली नाही हो. बघितले नाही ना? आता बघा. मम्मी हा? ते काय म्हणाले ऐकलंस का? अगं मला काय बी ऐका येईना. काय म्हणाले? अगं अधिपती म्हणतायत का ते स्पर्धेत भाग घेणार आहेत. काय सांगालीस? मग काय तर. आता काय बी होऊन दे, आता सुट्टी देत नसतो. आजवर एवढा शेतात घाम गाळलाय, आता इथं कुस्तीच्या मैदानात घाम गाळायचा. काय बी होऊ दे, ही कुस्ती जिंकून बक्षिसाची रक्कम मी तुमच्या हातात ठेवणार म्हणजे ठेवणार. बघा तुम्ही ठरवलंय म्हणून मी काही बोलत नाहीये, पण टेन्शन आलंय हो. काय टेन्शन घेऊ नका, विश्वास ठेवा. हो पण तुम्ही सांभाळून खेळा हा प्लीज. नीट शांतपणे खेळा आणि काही जर वाटलं ना तुम्हाला तर तसेच निघून या मैदानात. ओके. मला हे समजा ताईला कळवाय पाहिजे. हा कळू कळू. गॅरंटी नाही काय मी जिंकीन की नाही त्याची? छे छे, उलट मला तुमच्यापेक्षा तुमच्या समोरच्या पैलवानाची जास्त काळजी आहे. हा तर अहो खरंच मला खात्री आहे तुम्ही जिंकणार. असं किती म्हटलं तरी थोडस टेन्शन येतच ना. टेन्शन घेऊ नका, तुम्ही सांगाय ना आमच्या, आम्ही जिंकणार. तर तुम्ही आणि तुम्ही म्हणजे सगळं. नाही नाही नाही, ह्यो अधिपती मैदानात उतरला नाही पाहिजे. काय तर करायला पाहिजे. चंची कुठे तडमडली? 100 वर्ष आयुष्य त्या पोरीला. अगं कुठं हायस तू? अगे मम्मी, तू उलट मला काही विचारते कुठं गायब झाली म्हणून. तू कुठं गायब झालीस ते सांग नदी. अगं चंची, अगं काय तर बंदोबस्त करायला पाहिजे का नाही? तो अधिपती मैदानात उतरला नाही पाहिजे म्हणून व्यवस्था करायला आली आम्ही. अगं मम्मी, बाहेर कुठला बंदोबस्त करती? म्हणजे इथं स्पर्धा सुरू होती आता 5 मिनिटात. काय 5 मिनिटात? हा मग काय तर. मम्मी लवकर या इकडं. नाही नाही नाही, आता या 5 मिनिटात अधिपतीला कसं अडवायचं? काय तर केलं पाहिजे. हा
आणि एकदा काय मजा झाली माहिती का, तालमीत एक पहिलवान झोपला होता हो, तोंडावर फडका टाकून. वस्तादने आम्हाला सांगितलं, पोरांनो मातीचा ढेकराचा. आम्ही काय त्याच्याकडे बघितलं, आम्ही आपलं उलटू होतो सगळे, माती टाकायला लागलो गाडला गेला. काय सांगताय? होय तर ते जो फुरफुरत उठलं का नाही पहिलवान, तेव्हा आवाज निघाला तुझ्या मारी म्हणलं. भरपूर होय ग होय. त्याला आम्हाला तिकडे धुवायला सुरुवात केली. सगळी पोरं मिळून आम्ही त्याला धरलो, तिथंच कुस्ती चालू झाली. गाडला गेला तिथंच, परत मातीत लोळवला. अजून किस्सा सांगतो. नको नको बस सांगतो की ऐका, आले बारे. बस आता किस्से. चला आता स्पर्धा सुरू करायची आहे. तर सर्व पैलवानांनी मैदानाजवळ या. चला या. द बेस्ट. मंडळावर चला पैलवानांनी मैदानात या. चला लवकर. मम्मी बी ना कुठं राहिली काय माहिती. फोनवर मी येते म्हणली आणि अजून आली नाही. याला बी आता सर्व तुडवायचं होतं का? आता काय करायचं चाचे, कपाळ माझं. मम्मी एक प्लॅन फसला, आता दुसरा प्लॅन शिजव काहीतरी. असं काय ते? काय जाऊ दे, कुठे एवढा विचार करता, जाऊ दे. थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. नाही राहू. अहो थांबा. हो राहू. थँक्यू. तुम्ही आम्हाला पाणी पाजलं ना, मैदानात कसं पाणी पाजतो बघायचं. फारच अटीतटीचा हा पहिला सामना सुरू होणार आहे. अधिपती सूर्यवंशी आणि अमोल सातपुते यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही पैलवान तुल्यबळ आहेत. आता ह्यांच्यात कोण जिंकणार याची उत्सुकता आम्हाला लागून राहिली आहे. अधिपती, तुम्ही जिंकणार बघा, तुम्हीच जिंकणार. आता कुस्तीला सुरुवात होत आहे. पहिल्या गटातील पहिले पैलवान अमोल सातपुते आणि अधिपती सूर्यवंशी लाल कॉस्ट्यूम. अधिपती उठा, उठा उठा, अधिपती उठा.
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. मी काय म्हणते, तुम्हाला जमलं तर जावा की तिकडं. अधिपतीला कुस्ती खेळताना बघता येईल बघा. आई पण मला आश्चर्य वाटतंय, अधिपती कुस्ती स्पर्धेत भाग कशासाठी घेतला असेल? मला बी कळना झालंय बघा. भूमीनं सांगितलं तेव्हा कळलं बघा. तुम्ही जावा की तिकडं. मला कळत नाही आई काय करावं. हो, ह्योच फरक आहे तुमच्यात आणि बोळीच्यात. तिला लगेच कळतं काय करायचं ते. अहो ती गेली सुद्धा तिकडं कुस्ती बघाया. स्पर्धा बघायला गेलीये वय तर का अधिपतीची फजिती बघायला गेली? या ज्या प्रथेच्या अटी आहेत नाही, त्यामुळे अधिपतीला हे करावं लागतंय. म्हणजे आई, घराच्या बाहेर 10 दिवस काढायचे, खिशात एक पैसा नसताना कुणाची मदत घ्यायची नाही. हे सोपं नाही नाही. आता तुमची लेक तिथे गेली आहे म्हटल्यावर मला जावं लागेल, नाहीतर काहीतरी खोडा घालायची त्याच्यात. अहो नाही हो, त्याच्यासाठी नसेल गेली ती. ती कशाहीसाठी गेली असेल, पण तुम्हाला माहिती आहे ना, जिथे ही भुवनेश्वरी तिथे संकट. अधिपती आणि अक्षरासाठी जास्तच. मला जायला लागेल आई. पडला की तो आता धूळ चालली आमच्या पैलवानानं. अधिपती, अधिपती उठा. बघा रे, आमच्या पैलवानानं धूळ चालली रे त्याला. अधिपती, थांबा थांबा, कुणी काही बोलू नका. शांत राहा समजांनी, शांत राहा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शांत राहा समजांनी, गोंधळ करायचा ना अजिबात. अधिपती, अधिपती उठा. अधिपती उठा उठा. मला माझी शपथ आहे अधिपती, प्लीज. कमॉन कमॉन अधिपती, कमॉन. आता पाहायला नक्कीच मजा येईल. हो, आता प्रश्न बक्षिसाच्या पैशाचा नाही आहे. प्रश्न आपल्या स्वाभिमानाचा आहे ना. तुम्ही आमचं बळ आहे, तुम्ही असं खचू नका. आम्हाला बी खचू नका. तुम्हाला विश्वास आहे ना? अहो, विश्वास तर आहेच, पण पाच. मग अजून काय नको. शेवटची फेरी आहे,
तेवढी जिंकायची बक्षिसाचे पैसे मिळवायचे बस. फक्त आता एकच काम करा. हा बोला, काय करू? काय नाही हो, आम्हाला दिशेला असं उभं राहावं फक्त कुस्ती बघताना बस. तुम्हाला बघून आम्हाला बळ मिळते हो. जरा हसा बरं, हसा. अहो, काय चाललंय तुमचं? हा हो, तुमचा असा खळा तर जरा बघितला की कसं आम्हाला हे होतं काय मोटिवेशन हो. तुम्ही असं हसला म्हणजे आम्हाला ते टॉनिक असते. टॉनिक द्या की आम्हाला जरा हसा जरा. तुम्ही ना तुमच्याच भाषेत सांगायचं तर विषय हार्ड आता. हा, मग सोपी काम आम्ही करायचं नसतो. बरं ते टॉनिक वगैरे सगळं जाऊ दे, आता एनर्जी जरा सेव्ह करा. हा, आणि माझं ऐका, मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे ना तुम्ही. कसली? तुम्हाला मोटिवेट पण करायचंय, तुमचा सपोर्ट स्टाफ म्हणून पण काम करायचंय. ताब्येत काय बोलते? कोणाची टाप आहे तुम्हाला आमचा स्टाफ बोलायची? तुम्ही आमचा सपोर्ट आहे तेवढं बास आहे. जगात भारी सपोर्ट आहे बास.